तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला बनवायचे आहेत मातीचे मणी। तर हे मणी मित्रांनो आपण जाळीसाठी वापरणार आहोत। तर त्यासाठी माती कुठली वापरायची, तर आम्ही येथे नदीमध्येच आलेलो आहे माती नेण्यासाठी। तर येथे आमच्या इथे एकदम बारीक अशी चिकन माती आहे नदीमध्ये। तर इकडे मागे बघू शकता, ही आहे मुळा नदी आणि येथे नदीच्या कडेलाच येथे आम्हाला एकदम अशी चिकन माती भेटलेली आहे। तर यासाठी मित्रांनो आपल्याला तर अशाच नदीच्या ठिकाणची किंवा आपल्याला वावरामध्ये सुद्धा एकदम अशी चिकन माती भेटते, तर ती वापरायची आहे मण्यांसाठी। कारण आपण जर धरणामधील माती वापरली तर त्याचे मणी काय कडक होत नाहीत। आणि मित्रांनो, मणी पाडण्यासाठी आपल्याला काळी मातीसुद्धा वापरायची नाही, कारण काळी मातीची सुद्धा मणी चांगले होत नाहीत। तर यासाठी आपल्याला थोडी लालसर आणि तांबडी मातीसुद्धा चालते मणी पाडण्यासाठी। तर येथे मित्रांनो ही थोडी लालसर माती भेटलेली आहे आणि याचे मणी आम्ही आता बनवणार आहोत। तर आम्ही आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळीच अशी सविस्तर माहिती पुढे पण देणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर बघू शकता, नदीच्याच कडेला येथे आम्हाला एकदम अशी चिकन माती भेटलेली आहे। तर इथे बघू शकता, ही माती थोडी लालसर आहे, तर यामध्ये अजिबात खडे नाहीत। तर मित्रांनो, ही माती आपल्याला आदल्या दिवशी संध्याकाळी भिजत टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मणी पाडायचे आहेत। तर कमीत कमी 10 ते 12 तासापर्यंत ही माती भिजत ठेवायची आहे, म्हणजे माती ही चांगली भिजते आणि मणीसुद्धा चांगले बनवता येतात। आणि यामध्ये पाणी पण थोडंच टाकायचं आहे, फक्त माती भिजेल एवढंच पाणी वापरायचं आहे, कारण आपल्याला गाळ थोडा घट्टच बनवावा लागतो। तर पहा, आम्ही थोडंच पाणी टाकलेलं आहे मातीमध्ये। तर आता हे असंच 10 ते 12 तासापर्यंत आम्ही असंच भिजत ठेवणार आहोत। आणि माती आता भिजलेली आहे चांगली। तर भिजल्यानंतर मित्रांनो हे माती एकसारखे होते आणि मणीसुद्धा चांगले पडतात। आणि मित्रांनो, आता ह्या मातीचा आम्ही एक गोळा बनवणार आहोत। तर आपण जसं पीठ मळतो तसा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर आता माती मळून झालेली आहे आणि गोळा बनवलेला आहे, बघू शकता असा। तर हे मित्रांनो, माती आपल्याला मणी पाडण्याआधी चांगले मळून घ्यायचे आहे, म्हणजे मणी चांगले बनवता येतात। तर खूप भारी अशी चांगली मळून घेतलेली आहे आणि बघू शकता। आणि मित्रांनो, आपल्याला मणी बनवायला बारीक अशा काड्या लागणार आहेत। तर बघू शकता, या आम्ही बांबूच्या काड्या घेतलेल्या आहे। तर हे एकदम अशा बारीक साईजच्या लागणार आहेत, कारण मित्रांनो आपल्याला मण्यांमधून दोरा टाकावा लागतो, तर त्यासाठी आपल्याला अशा काड्या घ्यायच्या आहे। तर चला मित्रांनो, आता लगेच आम्ही मणी बनवायला सुरुवात करणार आहोत येथे। आणि आता तसं ऊन हे बरंच झालेलं आहे, उन्हामध्ये आपल्याला हे मणी चांगले वाळवून घ्यावे लागतात। मित्रांनो, हे मणी आपल्याला उन्हाळ्यामध्येच पाडावे लागतात, म्हणजे उन्हामध्ये हे चांगले वाळतात आणि भाजायला सुद्धा सोपे जातात। तर बघू शकता, आम्ही आता लगेच बनवायला सुरुवात केलेली आहे। आणि त्यासाठी तर माती थोडी कमीच घ्यायची आहे, म्हणजे मणी थोडे बारीक होतात। आणि आपले जर मोठाले मणी पाडायचे असतील तर थोडा माती जास्त घ्यायची आहे। आणि हातावरती बघू शकता मित्रांनो, असे मणी बनवायचे आहेत। तर उलटे पालटे करून आपल्याला मणी बनवायचे आहेत, म्हणजे मणी हे चांगले बनवता येतात। तर बघू शकता, खूप छान असा आकार आलेला आहे मण्यांना। आणि त्यानंतर एक टोक पाण्यामध्ये बुडवायचं आहे, म्हणजे मणी हे चांगले ओढतात। बघू शकता, काडीमधून अशी चांगली निघतात। आणि येथे आता पहिल्यांदाच सुरुवात केलेली आहे। आणि मित्रांनो, मणी पाडल्यानंतर पुन्हा एकदा काडी पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहे। आणि बघू शकता, अशी माती घेतल्यावर काडीला असे लावायचे आहे, काडी मध्यभागी घ्यायचे आहे मातीच्या, आणि मग हाताने असे बनवायचे आहेत। तर मित्रांनो, हे मणी जास्त पण दाबायचे नाहीत, तर एकदम असे हळूपणे बनवायचे आहेत आणि हळूहळू असे काढून घ्यायचे आहे काडीमधून।
तर अशी मित्रांनो मणी बनवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे. तर बघू शकता झटपट असे 5 ते 10 सेकंदांमध्येच मणी तयार होतो. आणि याची मित्रांनो आपण साईज लहान किंवा मोठीही बनवू शकतो. आपलं जसं जाड असेल तसं साईज पण बनवू शकतो. तर आता असेच आम्ही हे सगळे मणी बनवून घेणार आहोत. तर आता आमचे बरेच मणी पाडून झालेले आहेत. मित्रांनो मणी पाडण्यासाठी तसा बराच वेळ लागतो. तर बघू शकता इथे आमचा एक पत्रा तशी भरलेला आहे. तर एवढा पत्रा भरण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागलेला आहे. मित्रांनो हे मणी जर एका दिवसामध्ये जर वाळले नाही तर दुसऱ्या दिवशी सुद्धा उन्हामध्ये वाळवायचे आहेत. आपल्याला हे कडक वाळल्यानंतर मगच भाजायचे आहेत. तर पहा आता जवळजवळ सगळे मणी बनवून झालेले आहेत. आता तर बघू शकता आम्ही एकदम हे मणी कडक वाळून घेतलेले आहे. आता तर हे मणी आम्ही आता भाजत टाकणार आहोत. हे मणी आपल्याला जमिनीच्या खाली भाजायचे आहेत, कारण वर मित्रांनो हे मणी चांगले भाजता येत नाहीत. तर आम्ही असा थोडासा खड्डा करून मग त्यामध्ये भाजत टाकणार आहोत. तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे आणि रात्रभर हे मणी असंच भाजत ठेवायचे आहेत. तर बघू शकता दिवस आता माळवायला गेलेला आहे. तर पहा येथे आता असा गोल आकाराचा खड्डा खांडून घ्यायचा आहे. तर आता मित्रांनो आमचा खड्डा बनवून झालेला आहे. तर मित्रांनो साधारण 1.5 फूट आम्ही खोल खांडलेला आहे आणि रुंदी 1.5 फुटाची घेतलेली आहे. आणि मित्रांनो मणी भाजण्यासाठी आम्ही घेतलेले आहेत गावरे. तर शेणाच्या गावऱ्या मित्रांनो आम्ही मणी भाजायला घेतलेले आहेत. तर यामध्ये आम्ही आता मणी भाजणार आहोत. तर ह्या गावऱ्या मित्रांनो एकदम कडक वाळलेले आहेत. आणि आता लगेच भाजायला टाकायचे आहेत. तर आता असा मित्रांनो थर लावून घ्यायचा आहे गावऱ्यांचा खाली तळामध्ये. तर पहा मित्रांनो आम्ही आता खालचा थर सगळा झाकून घेतलेला आहे. गावऱ्यांनी 2 थर लावलेले आहेत आणि यावरती आता मणी आम्ही घालणार आहोत भाजायला. तर हे मणी असे सगळीकडे पांगून टाकायचे आहेत. तर आता यावरती पुन्हा गावऱ्या टाकायचे आहेत. तर आता मण्यांवरती गावऱ्यांचा पुन्हा एक थर लावलेला आहे आणि आता त्यावरती पुन्हा असे पांगून मणी घालायचे आहेत. मित्रांनो हे मणी थोडे मध्यभागीच घालायचे आहे, जास्त कडेला घालायचे नाहीत. तर आता यावरती पुन्हा या गावऱ्यांचा थर द्यायचा आहे. तर आता पुन्हा सगळे मणी झाकून घेतलेले आहेत आणि यावरती पुन्हा आता मण्यांचा थर द्यायचा आहे. तर आता सगळे मणी यावरतीच आम्ही घालून देणार आहोत.
कारण मित्रांनो आम्ही हे सगळे मणी गवऱ्यांवरतीच भाजणार आहोत. तर आता मित्रांनो आमची आता भट्टी लावून झालेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो भट्टी लावलेली आहे आणि आता लगेच पेटवायचे आहे. तर आता वरून आम्ही थोडंसं सरपण घालणार आहोत म्हणजे गवऱ्या लवकर पेटतील. तर आता सरपण पेटल्यानंतर गवऱ्या पण पेटतील. तर मित्रांनो आता झालेले हे सकाळ आणि आम्ही हे मणी काल संध्याकाळी भाजत टाकले होते. तर आता मित्रांनो हे मणी भाजलेले आहेत आणि सकाळच्या मी आता हे मणी काढायला आलेले आहे. तर बघू शकता येथे हा सगळा गवऱ्यांचा आम्ही मोठा थर लावलेला होता. तर सगळा गवऱ्यांचा थर हा जळलेला आहे. आता आपण पाहणार आहोत की मणी कसे भाजलेले आहेत ते. तर बघू शकता गवऱ्या सगळ्या जळून गेलेले आहेत. आता मित्रांनो बघू शकता मणी तसे भाजलेले आहेत आणि लाल कलर पण आलेला आहे मण्यांना. तर खूप भारी भाजलेले आहेत. तर बघू शकता लाल कलर आलेला आहे आणि एकदम असा खळखळ आवाज येतोय. तर खूप छान भाजलेले आहेत मित्रांनो. तर आता हे सगळे मणी आम्ही काढून घेणार आहोत. आम्हाला जर कधीही मणी भाजायचे असले तर आम्ही अशा प्रकारे गवऱ्यांमध्येच भाजतो. तर अजून मित्रांनो गरमच आहे. तर मित्रांनो आमचे आता सगळे मणी काढून झालेले आहेत. तर बघू शकता खूप असे एकदम लाल कलर आलेला आहे मण्यांना आणि एकदम कडक असे मणी झालेले आहेत. तर बघू शकता कलर सुद्धा खूप भारी लाल लाल झालेले आहेत एकदम. आणि मित्रांनो आता यामध्ये मी लगेच आता पाणी टाकणार आहे. तर मित्रांनो हे मणी आता अजिबात फुटणार नाही कारण हे आता एकदम कडक भाजलेले आहेत. तर आता मित्रांनो हे मणी जाळ्यासाठी तयार झालेले आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही मणी बनवलेले आहेत. आणि मित्रांनो हे मणी आपल्याला गवऱ्यांवरती सुद्धा भाजता येतात आणि लाकडांवरती सुद्धा भाजता येतात. तर मित्रांनो ह्या मण्यांसाठी आपल्याला माती लालसर कलरचीच वापरायची आहे म्हणजे मणी हे लाल होतात आणि एकदम कडक सुद्धा होतात. तर आम्ही हे मणी जाळ्याला वापरणार आहोत. तर हे मणी एकदम आता कडक झालेले आहेत. मण्यांसाठी माती कुठली वापरायची तर मित्रांनो मण्यांसाठी माती म्हणजे काळी माती अजिबात वापरायची नाही कारण काळी मातीचे मणी हे फुटून जातात. बनवता वेळेस आपल्याला खूप चांगले वाटतात परंतु बनवल्यानंतर हे मणी फुटून जातात. तर मित्रांनो आम्ही सुद्धा काळ्या मातीचे मणी बनवलेले होते परंतु ते सगळे फुटून गेले आणि त्यानंतर मग आम्ही अशा प्रकारचे लाल माती वापरली आणि लाल मातीचे मणी हे एकदम कडक झाले आणि चांगले झालेले आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो मणी आम्ही बनवत असतो घरच्या घरी. आणि तशी मित्रांनो मणी बनवण्यासाठी खूप मेहनत असते आणि वेळ सुद्धा बराच लागतो.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ आमचा, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आमचे असेच नवनवीन फिशिंगचे व्हिडिओ तसेच जाळे बनवण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा.